सांगली जिले के एतवड़े बुद्रुक गांव में आज ग्रामीणों ने रास्ता रोको आंदोलन किया। गांव से गुजर रहे राज्य महामार्ग के काम में भारी अनियमितता के खिलाफ यह विरोध किया गया। ग्रामीणों का आरोप है कि रोड के किनारे पेड़ बिना अनुमति के काटे गए और रिहायशी घरों, खेतों और पाइपलाइन को नुकसान हुआ है। बता दें कि गाँव वालों को न तो कोई सूचना दी गई, न ही नुकसान की भरपाई। बरसात में रास्ते पर पानी और कीचड़ जमा होने से दुर्घटनाएं हो रही है और सुरक्षा के लिए कोई बोर्ड तक नहीं लगाए गए हैं। ग्रामीणों का कहना है कि अगर जल्द मुआवजा और वैकल्पिक उपाय नहीं मिले तो आंदोलन और उग्र किया जाएगा। घटनास्थल पर कुर्रब पुलिस का कड़ा बंदोबस्त मौजूद रहा। गेली 2 महिने झालं सातत्यपूर्णपणे आमच्या शिराळ्यापासून जो रस्त्याचं काम सुरू आहे, शिराळा ते आष्टा, याच्यासाठी आमच्या 8-10 गावातले प्रमुख सरपंच, आमच्या आयतोडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार असतील आणि आमच्या विभागातील सर्व सरपंचांनी या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला बरेच वेळा निवेदन दिलं। तहसीलदार, प्रांत साहेब, पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही। या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे, पाणी पुरवठ्याची जी संस्था आहे, त्याचे लिकेजेस होतात। आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं, तर शिराळा आगारानं या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एसटीचा प्रवास बंद केलेले आहे। तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की 2 महिने संघर्ष करून, एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। राज्य सरकारचा धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो। दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना माल आपला वर कसा काढायचा, का त्याच्यासाठी सेपरेट रस्ता करायचा हे तरी सांगा आम्हाला। ही रस्त्या जमीन लेवलच्या उंचीपेक्षा 1 फुटानेच उंच असावा, ज्यादा मर्यादेपेक्षा उंची नको आहे। शिराळा ते आष्टा हे जे रस्त्याचं नवीन काम चालू आहे, त्या रस्त्याला दोन्ही बाजूला शिराळा ते आष्टा गटर पाहिजे आणि त्या गटरची उंची प्रमाणात पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 फूट 6 फूट अशी गेल्या, म्हणजे 5 फूट 6 फुटाचा विषय नाही, तर ज्या शेतकऱ्याची जेवढी शेताची रुंदी असेल, 1 गुंठा 2 गुंठा गेला असेल, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि आता जसं जसं काम पुढे जातंय त्या पद्धतीनं चिखल एवढा झालाय की पुढे एखादा माणूस दररोज ही खडी टाकायचे, ते दररोज माणसं 4-5 पडत होती। आता सुद्धा लाडेगावच्या आसपास गुडघेवढं पाणी साठले रस्त्यात, त्याच्यावर सुद्धा उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत। आणि पाऊस ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी काम थांबवलं पाहिजे आणि तिथं खडी पसरली पाहिजे। हे जर नाही थांबवलं आणि ज्या आयतोडे बुद्रुक ग्रामपंचायतची पाईपलाईन आहे, ते पाईपलाईन आता ग्रामस्थांना एवढा त्रास झालाय पिण्याच्या पाण्याचा, त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून त्या ग्रामस्थांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा सोडला पाहिजे। पिण्याचं पाणी ही रोज लागणारी वस्तू आहे, नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्याचं काम बंद पाडण्यात येईल। सगळ्यात कसे हे झालेलं आहे, या ठिकाणी एवढे अपघात झालेले आहेत। माझ्यासारख्याला 2 वेळा पडलोय, पायाला भाजलंय आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे। शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की रानात जायला येत नाही, रानातनं वर यायला येत नाही। आता एवढी उंची वाढल्यानंतर रानातनं निघालेलं पीक हे पुढच्या वेळी कसं काढायचं बाहेर, किंवा आता ज्यावेळी आम्ही पेरणी करायच्या वेळेला जातोय त्यावेळी लागवड नेताना हे होताना एवढा त्रास झालेला आहे शेतकऱ्याला। आणि शेतकऱ्याची एवढी हानी झालेली आहे की न मोजण्यासारखी आहे। चांगली चांगली झाडं, फळं येणारी झाडं या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत। त्याचबरोबर जे कुठली पूर्व सूचना न देता, त्याचबरोबर जे काही आपल्या भिंती आहेत हे आहेत त्या सगळ्या आता पडझड व्हायला लागले त्याची, कारण ते रस्ता एवढा उकरलाय साईडनं तिने की त्यामुळं त्या भिंती किंवा घरांना तडेच गेलेले आहेत। इथून आता बघितलं शिराळपर्यंत तर मागे एक जर विचार केला तर आता ह्यातनंच काम चालू आहे यांचं, आणि काम अतिशय निकृष्ट आहे की जी उंची वाढवायची आहे कुठली पण दगडांच्यात। आणि ह्याच्यामुळे काय झालंय, जे ढगेवाडी सारखा रोड आहे, वशी सारखा आत जाणारा मानेवस्ती रोड आहे, ही ह्यांची वाहतूक मोठी अवजड वाहनामुळं हे रस्ता करायला लागलेत, पण बाकीचे रस्ते खराब करायला लागलेत। म्हणजे त्या रस्त्याचं पण बघायला पाहिजे। आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचं एवढं मोठं आता नुकसान झालंय, त्यामुळे गावाला आमच्या 4-4, 8-8 दिवस पावसाळ्यात सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही आणि आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत। एखाद्या डिलिव्हरीचा पेशंट बाहेर आत आणायचा म्हटलं तरी प्रॉब्लेम आहेत। आणि जर एखादा म्हातारा माणूस जास्त आजारी पडलं, त्याला जर आरोग्याच्या दृष्टीने इथनं न्यायचं म्हणलं
तर ते वाटतच त्याचा मृत्यू होतोय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी राज्य सरकारचा धिक्कार या निमित्तानं मी करतोच, पण हे काम त्यांनी उन्हाळ्यातच करायला पाहिजे होतं. चांगला रोड खराब करून आता ह्यो खराब रोड आमच्या माती मारलेला आहे. त्याबद्दल धिक्कार असतो राज्य सरकारचा धिक्कार असतो. आणि ही दादागिरीच चाललेली आहे. बिन काही विचारतच कुणाचं इकडचं काढ तिकडचं काढ, इकडचं उकर तिकडं टाक, काही सांगत नाहीत. कुणीकडची बाजू किती काढणार आहेत, कुणीकडची बाजू किती काढणार आहेत हे पण याने अजिबात सांगितलेलं नाही. आणि ठराविक ठिकाणी नाले केलेत आणि इथं आयतडी बुद्रुक मध्ये वस्ते येतात ढगेवाडी फाट्यानंतर त्याला नालाच नाही म्हणून सांगतात. म्हणजे काय आम्हानेच कळण झालं यांचं काम कसं होतंय. ढगेवाडीचा सरपंच आलेले आहेत. हे चिखलाचे रस्ते आहेत त्यामुळे माणसं इतकी पडतात. जास्त प्रमाणात लेडीज जरी बसले असेल तर गाडी स्लिप होऊन लेडीज भरपूर अपघात चालू आहेत. त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि ह्याच्यामुळे आमच्या आयतूर बुद्रुक ग्रामस्थांना इतकं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला 8 दिवस मध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे राज्य शासनाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं. आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं काम काढलं, पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्याभर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का, हे माझं मत आहे. की तुम्ही ज्यावेळी पाऊस नसतो उन्हाळा असतो त्यावेळी तुम्ही तेवढं काम करावं. आणि शेतकऱ्यांचं पण असं झालंय की शेतीपेक्षा रस्ता उंच झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खत म्हणा किंवा अवजार वाहनं म्हणा जाण्यास अडचणी यायला लागल्यात. ही शासनाने जरा दक्षता घ्यावी आणि पूर्वसूचना देऊन निसर्गाची तुम्ही झाडं पण इतकी बिन बोलता तुम्ही तोडलेत त्याची जरा आम्हाला पूर्वसूचना द्यायची होती की आम्ही इथं झाडं तोडणार आहे. फळं ती निर्माण होणार ती पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यांनी झाडं लावली होती ती तुम्ही तोडण्यात आलेत तुमच्या हद्दा म्हणजे रस्ता वाढवायचा आहे म्हणून. तर झाडं पण कमी प्रमाणात तोडावी. झाड हे एक आपल्या निसर्गाचं हे आहे. त्यामुळं राज्य शासनाचा माझ्याकडून धिक्कार आहे.